नमस्कार श्रोते हो. आपण मागच्या वेळेला ही आकृती आता बघा आपल्या परिचयाची आहे. आपण मागच्या वेळेला मन, प्राण, शरीर ही बहिर्वर्ती चैतना आहे आणि आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर ही अंतर्वर्ती चेतना आहे. चैत्य पुरुषाचाही त्याच्यामध्ये समावेश होतो. हे सगळं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यातही आपण आणखीन एका गोष्टीचा विचार केला, ती म्हणजे परिसरीय चेतना, एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस. त्याचाही आपण मागच्या वेळेला विचार केलेला होता. आणि शरीर, प्राण आणि मन याचा विशेषत्वाने विचार केला. आज आता आपण आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर यांचा विशेष विचार करणार आहोत. याच्यासाठी आपण श्री अरविंद लिखित एक पत्र विचारात घेतो आहोत. ते एका साधकाला लिहित आहेत. आय वॉज स्पीकिंग ऑफ द इनर मेंटल, इनर व्हायटल, इनर फिजिकल. In order to reach the hidden seat of the psychic, one has first to pass through these things. When one leaves the outer consciousness and goes inside, it is here that one enters. Some or most entering into the inner vital first, others into the inner mental or inner physical. The emotional vital is the most direct road, for the seat of the psychic is just behind the emotional in the heart center. आधी एवढ्या भागाचा विचार करूया. ते काय म्हणतात बघा. इन ऑर्डर टू रीच द हिडन सीट ऑफ द सायकिक. हा जो चैत्य पुरुष आहे, तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये अगदी गुप्त रूपात वसलेला आहे. म्हणजे तो आपल्या अंतरंगात आहे याची फारच कमी जणांना जाणीव असते. किंबहुना हे असं काहीतरी एक आंतरिक विश्व आपल्या आतमध्ये आहे याचीच बहुसंख्य जणांना जाणीव नसते. किंबहुना काही जण तर मन, प्राण, शरीर हेच सर्वस्व आहे, याच्या पलीकडे काही आहे हे मान्य करायलाच मुळी तयार नसतात. जे आपण ज्यांना जडवादी असं म्हणतो, त्या लोकांच्या दृष्टीने हे एवढं अस्तित्व हेच सर्व काही, याच्या पलीकडे काही आहे हे ते मान्य करायला तयार नसतात. परंतु जे आता आपण साधक म्हणतो आहोत, त्या साधकांना याची काहीशी जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते. आणि जे प्रगत साधक आहेत ते अगदी चैत्य पुरुषापर्यंत जाऊन पोचतात. तर ह्या चैत्य पुरुषापर्यंत जाणं हे आपलं एक प्रकारे उद्दिष्ट आहे. त्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे आणि तो अग्रस्थानी यायला पाहिजे. हे आपलं उद्दिष्ट जर का असेल तर काय करायला पाहिजे, तर आपल्याला आपल्या पृष्ठवर्ती चेतनेकडून अंतरंगामध्ये शिरायला लागेल. आणि हे अंतरंगामध्ये शिरत असताना आपल्याला पहिला महत्त्वाचा टप्पा लागतो, तो म्हणजे आंतरिक मन, प्राण, शरीर यांचा टप्पा लागतो. हा टप्पा ओलांडून मगच आपल्याला चैत्य पुरुषाकडे जाता येतं असं श्री अरविंद सांगतात. हे सगळं समजावून घेण्यापूर्वी श्री अरविंदांच्या आणखी एका विधानाचा, हे विधान इतरत्र त्यांनी केलेलं आहे, त्या विधानाचा आपण विचार जरूर करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे वचन जेव्हा पहिल्यांदा माझ्या वाचनात आलं तेव्हा अगदी खाडकन डोळे उघडावे आणि चित्र स्पष्ट व्हावं तसं काहीसं झालं. बघूया आपण ते वाक्य. When that plunge has been taken, you are marked for the yogic spiritual life, and nothing can efface the seal that has been put upon you. काय म्हटलंय? When that plunge has once been taken. जेव्हा एकदा ती उडी घेतली जाते तेव्हा मग तुम्ही आध्यात्मिक जीवन किंवा योगिक जीवन जगायला सुरुवात केलेली आहे
असा त्याचा अर्थ होतो असं ते म्हणतात. कोणत्या उडीबद्दल हे ते बोलतात? तर ही उडी म्हणजे मन प्राण शरीराकडून अंतरंगामध्ये घेतलेली उडी. आपण स्वतःचा स्वतः विचार करायला हवा की ध्यानाला आपण बसलोय, पण खरंच त्या पाण्यामध्ये आपण खोल उतरलो आहोत का? खरंच उडी मारलेली आहे का आपण काठावरच अजून आहोत? कसं समजून घ्यायचं बघूया. श्री अरविंदांचं हे विधान आता विचारात घेऊया. When one leaves the outer consciousness and goes inside जाण्यापूर्वी आपण, तुम्हाला आठवत असेल तर मागे हा विचार केलेला होता बघा मागच्या एका भागामध्ये, की प्रत्येकाने आपापला विचार करायचा होता की आपण नक्की शरीरप्रधान आहोत, प्राणप्रधान आहोत का मनोप्रधान आहोत. तो जर प्रत्येकाने विचार केलेला असेल आणि आता आपण असं गृहीत धरूया की एखादी व्यक्ती प्राणप्रधान आहे, तर ती व्यक्ती जेव्हा ध्यानाला बसायचा प्रयत्न करते तेव्हा डोळे मिटलेत, ध्यानाला बसली आहे, परंतु मनामध्ये सातत्याने जे विचार घोळतायत ते कशाशी संबंधित आहेत? तर काहीतरी इच्छा वासना मनामध्ये उफाळून येत आहेत, वर येत आहेत. भावभावनांचा कल्लोळ उठताना दिसतो आहे. हे सगळं ध्यानाला बसल्यावर कदाचित अधिक प्रकर्षाने होतं, कारण तेव्हा शरीर स्तब्ध झालेलं असतं आणि लक्ष फक्त आपलं तिथेच असल्यामुळे त्याच्याशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खालून अंतरंगातून वर यायला लागतात, पृष्ठभागावर यायला लागतात. आणि कधीकधी लोकांचा असाही अनुभव असतो की ध्यानाला बसल्यानंतर शांत वाटण्याच्या ऐवजी अधिक अस्वस्थता येते. असं का होतं? याचं कारण आपण काय आहोत अंतरंगामध्ये हे एरवी आपल्याला माहिती नाही आहे, पण ध्यानाला बसल्यानंतर ते सगळं वरवर यायला लागलं आणि आपल्याला असं वाटतं, अरे मी तर अशी नाही आहे, अशा भावना, असं मी कोणाबद्दल वाईट कधी चिंतत नाही, असं त्या व्यक्तीला वाटत असतं. पण ध्यानाला बसल्यानंतर जे आतून सगळं उफाळून वर यायला लागतं तेव्हा स्वतःचीच एका नव्याने ओळख की अरे हे सुद्धा आपलंच रूप आहे, आपल्याला त्यात बदल करायचा आहे, हे व्यक्तीला त्या क्षणी जाणवायला लागतं. व्यक्ती जर मनोप्रधान असेल तर तिच्यामध्ये ध्यानाला बसल्यानंतर अनेक विचार तरंग उमटायला लागतात. म्हणजे विचारांचं काहूर माजणं आपण ज्याला म्हणतो तसं कदाचित होण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे जर आपल्यामध्ये होत असेल म्हणजे भावनांचे कल्लोळ उठत आहेत आणि चित्त एकाग्र होत नाहीये, विचारांचं काहूर उठतंय आणि चित्त एकाग्र होत नाहीये, काहीही असेल, किंवा शरीरच अस्वस्थ वाटतंय शरीराला, कारण एका जागी बसायची कधी सवयच नाही आहे आणि मग शरीराची सारखी चुळबुळ होतीये, हालचाल होतीये, केव्हा एकदा डोळे उघडावेसे वाटतात, असं होतंय. हे सगळं ध्यानाला बसल्यानंतर होतंय. पण याचाच अर्थ अजूनही आपण इथेच आहोत, मन प्राण शरीरामध्येच आपला मुक्काम अजूनही आहे. आपण अजून इथे उडी मारलेली नाही. मग ते तुम्ही किती वर्ष ध्यान करत असलात तरी ही स्थिती असू शकते. म्हणजे तुम्ही एक प्रकारे स्प्रिंगबोर्डपर्यंत जाऊन पोचलेले आहात, परंतु अजून तुम्ही अंतरंगामध्ये खऱ्या अर्थाने उडी मारलेली नाही, असं असू शकतं. ठीक आहे. म्हणून आता हे वाक्य, जेव्हा ती उडी तुम्ही मारता बहिर्वर्ती चेतनेमधून अंतरंगामध्ये जेव्हा उडी मारली जाते तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं योगिक किंवा आध्यात्मिक जीवनाला सुरुवात होते. आणि मग एकदा ही उडी तुम्ही घेतल्यानंतर मात्र त्यांनी पुढे काय म्हटलंय बघा, नथिंग कॅन इफेस द सील दॅट हॅज बीन पुट अपॉन यू. जणू काही ईश्वराने आता शिक्कामोर्तब केलंय की हां, आता तुम्ही आध्यात्मिक जीवनासाठी तुमची तयारी झालेली आहे. हा जो शिक्का मारलाय तो शिक्का कोणीही पुसून टाकू शकत नाही, असं श्री अरविंद म्हणतात.
तिथपर्यंत वाटचाल केली तर. ठीक आहे. तर तेव्हा आता आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की बघा इथे काय म्हटलंय, when one leaves the outer consciousness and goes inside, it is here that one enters. Here म्हणजे कुठे, तर ह्या सगळ्या भागामध्ये. त्याचाच पुढचा भाग ते म्हणतात, some or most entering into the inner vital first. यातले बरेचसे जण म्हणजे माणसांपैकी जे आत शिरायचा प्रयत्न करतात ते बहुतांशी सगळेजण आंतरिक प्राणामध्ये आधी त्यांचा प्रवेश होतो. का? याचं कारण जर आपण एकंदर सगळ्या माणसांची जर एक छोटीशी काय म्हणूया त्यांच्याकडनं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तुम्ही शरीर प्रधान आहात, प्राण प्रधान का मन प्रधान, तर त्यातले बहुतांशी लोक आपल्याला असं सांगतील की आम्ही प्राणप्रधान आहोत. ठीक आहे. जास्त बहुसंख्य लोक प्राणप्रधान असतात. शरीरप्रधान आणि मनप्रधान असणाऱ्यांची संख्या ही तुलनेने कमी असते. सर्वात जास्त प्रमाण प्राणप्रधान व्यक्तींचं असतं. आणि मग अर्थातच बहुतांशी लोक इथून सुरुवात होते, त्यामुळे ते इथून आतमध्ये जातात, म्हणजे प्रामुख्याने आंतरिक प्राणामध्ये त्यांचा अधिक प्रवेश होतो. अदर्स इनटू द इनर मेंटल, काही जण इथून आत प्रवेश करतात आणि काही जण शरीरातून इनर फिजिकलमध्ये प्रवेश करतात. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, द इमोशनल व्हायटल इज द मोस्ट डायरेक्ट रोड. इमोशनल व्हायटल, प्राणामध्ये आंतरिक प्राण आणि आंतरिक प्राणामधून हा जो मार्ग आहे हा अगदी थेट मार्ग आहे बघा. प्राणाकडून आंतरिक प्राण, आंतरिक प्राणाकडून चैत्य पुरुषाकडे जाणारा मार्ग हा थेट आहे. हा एक प्रकारे शॉर्टकट आहे, कारण हा सरळ मार्ग आहे. हे सगळं आपल्याला तसं समजत नाही आत्ता, कारण आपण मन प्राण शरीरामध्ये राहतोय. पण हे सगळं सूक्ष्म देहामधलं असल्यामुळे श्री अरविंद आपल्याला सांगतायत की हा सर्वात थेट मार्ग आहे आणि त्यामुळे तो जवळचा मार्ग आहे. आणि तेच मनाकडून जर आपल्याला चैत्य पुरुषाकडे जायचं झालं किंवा शरीराकडून चैत्य पुरुषाकडे जायचं झालं तर हा अर्थातच हे दोन्ही मार्ग तुलनेने लांबचे मार्ग आहेत. किंबहुना माताजींनी आणि श्री अरविंदांनी दोघांनीही असं सांगितलेलं आहे की जरी तुम्ही मनोप्रधान असाल, ऊर्ध्वस्थित केंद्रावर तुमचं लक्ष चटकन एकाग्र जरी होत असेल, तरी तुम्ही आधी चैत्य पुरुषापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे, कारण हा सुरक्षित मार्ग आहे. ठीक आहे. आणि मग तिथून सगळा पुढचा प्रवास केला पाहिजे असं ते म्हणतात. माताजींनी काय सांगितलंय बघा. आपल्यालाही प्रश्न पडेल हा की मन प्राण शरीरच आपल्याला माहिती आहे आणि आंतरिक जीवनाची काहीच कशी माहिती नाही आपल्याला. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ह्या दोन्हीमध्ये म्हणजे ही बहिर्वर्ती चेतना आणि अंतर्वर्ती चेतना याच्यामध्ये एक प्रकारचा पडदा असतो. ठीक आहे. आणि त्या पडद्यामुळे ही जी सगळी अंतर्वर्ती चेतना आहे ती आपल्यापासून झाकलेली असते. काही जणांच्या बाबतीत पडदा असतो तर काही जणांच्या बाबतीत ती भिंत असते. मदरनी हे सांगितलेलं आहे. मदर जेव्हा त्यांना भेटायला येणारी जी लोकं असायची त्या लोकांच्या डोळ्यामध्ये बघून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करायच्या. तर काही त्या सांगतायत असं की काही लोकांच्या डोळ्यातून माझा थेट प्रवेश होऊ शकायचा, कारण ती लोकं ट्रान्सपरंट असायची, आत बाहेर असं काही त्यांच्यामध्ये नसायचं. तर काही जणांच्या बाबतीमध्ये मात्र जणू काही एखादा पोलादी दरवाजा असावा इतकं ते त्यांचं कवच भक्कम असायचं, अभेद्य असायचं. आणि ते कवच कशाने बनतं, ही भिंत कशाने बनते किंवा हा पडदा कशाने बनतो, तर तो आपल्या अहंकाराने बनलेला असतो. ठीक आहे.
या अहंकाराने आपण ह्या सगळ्यापासून वेगळे झालेलो असतो. तेव्हा हा पडदा भेदून, ह्या पडदा ओलांडून आत प्रवेश करणं हे आपल्याला साधनेमध्ये करणं आवश्यक असतं. आता इथे त्यांनी काय म्हटलंय बघा, द इमोशनल व्हायटल इज द मोस्ट डायरेक्ट रोड फॉर द सीट ऑफ द सायकिक इज जस्ट बिहाइंड द इमोशनल इन द हार्ट सेंटर. मगाशी आपण हे पाहिलं, प्राणातून आंतरिक प्राण, आंतरिक प्राणातून चैत्य पुरुष. आता हे जे आहे हे डायरेक्ट रोड का आहे, तर आपण जसं म्हणतो बघा, भाव तेथे देव, प्राण हे सगळं भावभावनांचं कारकत्व आपण मागे पाहिलेलं आहे. तिथून देवापर्यंत, ईश्वरापर्यंत पोचणं हे अधिक सहज साध्य आहे असं नेहमी म्हटलं जातं बघा. आता थोडंसं आपण या आंतरिक मन, प्राण, शरीर यांचं स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला असं वाटतं की अंतरंगात शिरायचं आहे. आपण हे वारंवार ऐकलेलं असतं की साधना करायची म्हणजे अंतरंगात शिरायचं, आणि ते बरोबरच आहे. अंतरंगात शिरायचं म्हणजे आपल्याला जायचं आहे इथे चैत्य पुरुषापर्यंत, हे लक्षात ठेवायचं. अंतरंगात म्हणजे थोडंसं आतमध्ये शिरलोय तर त्याचा तसा उपयोग होत नाही. तो एक मैलाचा दगड आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं, तिथंच थांबायचं नाही. याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्या असं लक्षात येतं की ह्या सगळ्याला म्हणजे मन, प्राण, शरीर यांना एक प्रकारची व्यक्तिविशिष्टता असते. म्हणजे आपल्याला माझं मन, माझा प्राण किंवा माझं शरीर असं म्हणता येईल असं आपल्याला कल्पना असते. परंतु आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर यांच्यामध्ये व्यक्तिविशिष्टता अशी शिल्लक राहिलेली नसते. हे जे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर आहे ते विश्वाशी, युनिव्हर्सल फोर्सेसशी थेटपणाने जोडलेलं आहे आणि त्यामुळे ते एक प्रकारे विश्वव्यापक आहे, ते सूक्ष्म आहे, ते तरल आहे आणि त्यामुळे ते कितीही आपण त्याचा विस्तार करत नेऊ शकतो. अंतरंगात आपण जसजसे शिरत जातो तसतसं अगदी त्यातून ज्या शक्ती आपल्याला प्राप्त होतात त्या शक्तींमध्ये दूरश्रवण आहे, दूरदर्शन आहे. म्हणजे अगदी उदाहरणार्थ अमेरिकेसारख्या ठिकाणी एखादी व्यक्ती आत्ता नेमकं काय करते आहे हे जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा झाली तर तुम्हाला ते चटकन दिसू शकतं. अशा प्रकारच्या ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या तुम्हाला यातून प्राप्त होतात. अर्थात त्या शक्ती कशा वापरायच्या, कधी वापरायच्या, किंबहुना आपण आंतरिक आवाज म्हणतो, आतला आवाज म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी या एक प्रकारे या सगळ्या आंतरिक जीवनाशी संबंधित आहेत. अर्थात आंतरिक आवाज असं म्हणत असताना किंवा आतला आवाज असं म्हणत असताना तो चैत्य पुरुषाकडनं खरंच आलेला आहे का हे समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते, कारण तो कुठनं तरी कदाचित आंतरिक प्राणामधनं आलेला आवाज असू शकतो आणि कदाचित त्यामुळे तो फसवा देखील असू शकतो. याचं कारण विश्व म्हणजे दुसरं तिसरं काय, तर ते आपलंच एक एक्सटेंडेड रूप आहे. आणि त्यामुळे अगदी माणसांमध्ये ज्या प्रकारे सुष्ट आणि दुष्ट माणसं असतात, सत्प्रवृत्त आणि दुष्प्रवृत्त माणसं असतात, तशीच ती विश्वामध्ये असतात. आणि त्यामुळे अंतरंगामध्ये शिरणं म्हणजे सर्वच काही ज्याला आपण ईश्वरी गुण असं समजतो, म्हणजे शांती आहे, ज्ञान आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी वैशिष्ट्य चैत्य पुरुषाची आहेत, ती ह्याची आहेत असं समजता कामा नये. ठीक आहे. या आंतरिक जी ही चेतना आहे तिच्यावर तो एक मधलाच भाग असल्यामुळे आपण जे काही आत घेतो आहोत, मग ते शरीराने आहे, प्राणाने आहे किंवा मनाने आहे, ते सगळं आत शिरतं आहे
आणि दुसऱ्या बाजूनी चैत्य पुरुषाचं पण प्रक्षेपण त्याच्यावर होत आहे. अशी ही मधली स्थिती आहे. ठीक आहे. त्यामुळे हा जो आंतरिक प्रांत आहे, आंतरिक स्तर आहे आपला, तो अतिशय शांतच असला पाहिजे अशी आपली एक काहीशी समजूत असते. पण तो तसा शांत असेलच असं नाही. तो शांतही असू शकतो. जर तुम्ही तसा प्रयत्न करत गेलेला असाल तर हा प्रांत शांत असू शकतो. अन्यथा जसं इथे सगळी चलबिचल आहे, दोलायमानता आहे, अस्वस्थता आहे, तशीच ती इथे देखील असू शकते असं श्री अरविंद म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे तर 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर म्हणजे 2 प्रकारचे हे मार्ग आहेत. एक तर इनर बीइंग जो आहे, इनर बीइंग म्हणजे आता इथे चैत्य पुरुष या अर्थाने इथे म्हणूया. हा एक तर तुमच्या मन प्राण शरीर या बाह्यवर्ती चेतनेपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे त्याचं प्रक्षेपण हे याच्यावर यायला पाहिजे. म्हणजे इनर बीइंग हा जो चैत्य पुरुष आहे तो काही जणांच्या बाबतीत त्याचा प्रभाव आधिक्याने मन प्राण शरीरावर पडायला लागतो. म्हणजे इनर बीइंग हा बाहेर येण्याची प्रक्रिया सुरुवात होते. अर्थात हे जास्त करून प्रगत साधकांमध्ये अधिकत्वाने घडतं. मग जोपर्यंत ते घडत नाही तोपर्यंत आपण अगदी सुरुवातीच्या दशेमध्ये काय करणं अपेक्षित आहे तर आपण आत्ता मन प्राण शरीरामध्ये जे राहतो आहोत ते सातत्याने आपण अंतरंगात शिरायचा प्रयत्न करायला लागणं. हा प्रयत्न प्रामुख्याने ध्यानामध्ये करता येतो. पण तो फक्त ध्यानामध्येच केला पाहिजे असं मात्र नाही. अगदी आपण दैनंदिन व्यवहार करतो आहोत आणि ते जीवन जगत असताना मध्ये 2 मिनिटं काही वेळ मिळाला की जेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाही आहे किंवा काही अजून मोकळा वेळ मिळाला तर बघा, आपण मोकळा वेळ मिळाला, मदननी ह्याच्याही बद्दल सांगितलेलं आहे की असा मोकळा वेळ मिळाला तर माणसं चटकन कंटाळतात आणि तो कंटाळा घालवण्यासाठी म्हणून काही ना काहीतरी करतात. मग मित्रमैत्रिणींना फोन लावतील, काहीतरी गप्पा टप्पा करत बसतील, काहीतरी टाईमपास करत बसतील. तसं करण्यापेक्षा चटकन आपण जर अंतरंगात शिरलो तर, तो प्रयत्न केला तर ते अधिक महत्त्वाचं आहे. आणि हा सातत्याने प्रयत्न करत राहायचा. श्री अरविंदांनी याचं एका साधकाला अतिशय छान वर्णन केलं आहे बघा. डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये बहुधा अशा प्रकारची उघडमीट करणारी दरवाजा असतो बघा, उघडमीट करणारा दरवाजा असतो. तसं त्यांनी एका साधकाला लिहिलं आहे की तुझ्या बाबतीत आता तसं तो दरवाजा, हा जो आंतरिक दरवाजा आहे तो आता हळूहळू किलकिला व्हायला लागलेला आहे. ते दार किलकिलं व्हायला लागलं आहे आणि तुझा आतमध्ये प्रवेश व्हायला लागलेला आहे. हा प्रवेश करणं हे महत्त्वाचं आहे. ही उडी घेणं, मगाशी ज्या उडीचा उल्लेख केला तो प्रवेश करणं हे महत्त्वाचं आहे. कारण ही जोपर्यंत आपण उडी घेत नाही तोपर्यंत आपण अजून आतमध्ये म्हणजे चैत्य पुरुषापर्यंत जाऊनच पोचू शकत नाही. तेव्हा ध्यानामध्ये आपण हा प्रयत्न अधिक करायचा आहे की आपले मन प्राण शरीर हे शांत करायचे आणि चैत्य पुरुषाकडे, आत असलेल्या चैत्य पुरुषाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. माताजींनी या बाबतीत 2 काय म्हणूया आपण लक्षणं सांगितलेली आहेत की आपण खरंच आत जातो आहोत की नाही हे समजायचं कसं. तर त्याची लक्षणं ही 2 आहेत की तुम्ही ध्यानाला बसलात आणि शांत झाल्यानंतर तुम्ही आत प्रवेश करायला लागता तेव्हा तुम्हाला जणू काही आपण एखाद्या विहिरीमध्ये खोल 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 असे उतरत चाललेलो आहोत अशी जाणीव व्हायला लागते. ही जाणीव म्हणजे तुम्ही अंतरंगात आत शिरल्याचं द्योतक आहे. हा एक प्रकारचा अनुभव. किंवा दुसराही त्यांनी सांगितलेला आहे की बघा, डोळ्यासमोर एक भव्य राजवाडा आणा की ज्याच्यामध्ये अनेक दालनं आहेत
तर एका दालनामधून दुसऱ्या दालनामध्ये, दुसऱ्या दालनातून तिसऱ्या दालनामध्ये असं आपण आत आत जातो आहोत, अशाही प्रकारचा एक अनुभव असतो. तोही अनुभव म्हणजे आपण अंतरंगामध्ये प्रवेश केल्याची ती खूण असते. आणि जर आता आपल्यापैकी काही जणांना हा अनुभव येत असेल तर त्यांच्यासाठी हे की तेव्हा आपला इथे कुठेतरी प्रवेश झालेला आहे, तो जो अनुभव आहे तो अजून सखोल करत नेण्याची गरज आहे. म्हणजे मग होता होईल तो आपण चैत्यपुरुषापर्यंत जाऊन पोचू शकतो. हे सातत्याने करत राहणं म्हणजे साधना करायला सुरुवात होणं, असं श्री अरविंदांनी आपल्याला मगाशी जे सांगितलं ते हे आहे. तर आत्ता आपण पाहिलं की ध्यानामध्ये आपण हे अंतरंगामध्ये शिरायचा कसा प्रयत्न करतोय. व्यवहारात जगत असताना जेव्हा मोकळा वेळ मिळतोय तेव्हा तर आपण ते करूच, पण त्याचबरोबर मदर असं सांगतायत की प्रत्येक कृती करत असताना स्टेप बॅक, एक पाऊल मागे सरका, अंतरंगात शिरा, विचार करा आणि मग ती कृती करा. प्रत्येक कृती करण्यापूर्वी हे त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्यांनी तर इतकं सांगितलंय की प्रत्येक शब्द उच्चारताना एक पाऊल मागे व्हा, मनात विचार करा की आत्ता मी जो शब्द उच्चारणार आहे तो उच्चारण्याची खरंच आवश्यकता आहे का? आवश्यकता असेल तर तो बोला, नाही तर आत राहा, स्टेप बॅक. हे सातत्याने करण्याची गोष्ट आहे. आणि मग जेव्हा हे सातत्याने आपण करायला लागतो, कारण बघा आत्ता हा सगळा प्रांत आपल्या दृष्टीने अनोळखी आहे आणि त्याचमुळे कदाचित आपण तिथे प्रवेश करायला घाबरतो. आपण स्वतः हे कबूल करू किंवा कबूल करणार नाही, पण श्री अरविंदांनी एका साधकाला हे पत्र लिहिलेलं आहे की अंतरंगात शिरण्यासाठी घाबरू नका. का घाबरायला होतं? कारण जसं अनोळखी प्रांत आहे, लहानपणापासून आपल्याला जसं लहानपणी भय दाखवलेलं असतं बघा, तिकडे जाऊ नको, बागुलबुवा आहे, हेच आपलं पुढे कायम राहतं. आणि मग कुठल्याही अनोळखी प्रांतामध्ये, अज्ञात प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून सातत्याने ह्या ज्या व्हिजिटेशन्स आहेत, त्या फेऱ्या आहेत, त्या आपल्याला वाढवायच्या आहेत. मग दिवसभरातनं एकदा ध्यानाला बसलं, दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल, मोकळा वेळ मिळेल, तेव्हा अंतरंगात शिरत गेलं तर तो अनोळखी प्रांत आता आपल्याला अधिकाधिक परिचयाचा होईल आणि मग तिथे आत शिरण्याची आपल्याला गोडी वाटायला लागेल. पुढचं वाक्य बघा. It is absolutely necessary for our purpose that one should become conscious in these inner regions. For if they are not awake, then the psychic being has no proper and sufficient instrumentation for its activities. It has then only the outer mind, outer vital and body for its means, and these are too small and narrow and obscure. बघा, श्री अरविंद म्हणतात की आपल्या पर्पजसाठी म्हणजे पूर्ण योगाचा जर आपण साधक असू तर आपल्याला या सर्व प्रांतांची ओळख असणं हे आवश्यक आहे. ह्या बाबतीत आपण सजग होणं, त्याची जाणीव आपल्याला होणं आणि ती जाणीव सातत्याने आपल्या मनामध्ये असणं याची गरज आहे. अन्यथा हा जो चैत्य पुरुष आहे, ज्याच्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत ओघामध्ये, हा चैत्य पुरुष ईश्वराचा थेट आपल्यामध्ये असणारा अंश आहे आणि त्यामुळे सगळे ईश्वरीय गुण त्याच्या ठिकाणी आहेत, आपल्यामध्येच ते आहेत. फक्त आज ते व्यक्त होऊ शकत नाही आहेत. का व्यक्त होऊ शकत नाही आहेत? याचं कारण आत्ता त्याला हे खुलं नाही आहे. ठीक आहे, हे त्याच्यासाठी उपलब्ध नसल्यासारखं आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यासाठी हे फक्त मन, प्राण, शरीर की जे अतिशय संकुचित आहेत, नॅरो आहेत, स्मॉल आहेत, ऑब्स्क्युअर आहेत, अंधकारमय आहेत, अज्ञानाने भरलेले आहेत,
ते साधन त्याच्या हाती असल्यामुळे त्यातून व्यक्त होणारं जे सगळं काही आहे ते अतिशय सीमित आहे, मर्यादित असं आहे. हे साधन अशा रीतीचं असल्यामुळे कितीही जरी त्याच्यापाशी काहीही असलं तरी इथून व्यक्त होताना, बाहेर प्रक्षेपित होताना ते अतिशय सीमित पद्धतीने व्यक्त होत आहे. उदाहरण म्हणून आपण इथे एक लक्षात घेऊया. कल्पना करा, एक जागतिक कीर्तीचा पियानो वादक आहे, ठीक आहे. आणि त्या पियानो वादकाच्या हातामध्ये जर तुम्ही खेळातला पियानो दिलात आणि तो सुद्धा चांगला पियानो नाही, खेळातला आणि मोडका तोडका पियानो दिलात, तर तो कितीही जागतिक कीर्तीचा पियानो वादक का असेना तरी त्याच्यामधून जे त्या खेळाच्या पियानोमधून जे संगीत येणार आहे ते कसं असेल? अर्थातच ते तितकं उच्च दर्जाचं असणार नाही. तशीच काहीशी आपल्या सगळ्यांची एक प्रकारे अवस्था आहे. याचं कारण हा सगळा प्रांत आत्ता आपल्या लेखी एक प्रकारे बंद असल्यासारखं आहे. आणि त्यामुळे चैत्य पुरुषाला हेच जे सीमित माध्यम आहे ते वापरावं लागतं आहे. ही सगळी विश्वव्यापकता, आपण लवचिकता, घडण सुलभता आपल्यामध्ये नसल्यामुळे अतिशय संकुचित असं हे आत्ता आपलं व्यक्तिमत्वातून जे चैत्य पुरुषाचं प्रक्षेपण होतं आहे ते तसं होतं आहे. म्हणून हे सगळे जे प्रांत आहेत ते सगळे प्रांत आपल्याला एक एक करून परिचयाचे करून घ्यायचे आहेत. ध्यानामधून असतील किंवा आपल्या दैनंदिन रोजच्या 24 तासाच्या जीवनामधून असतील, हे सगळं करत नेणं हे पूर्णयोगामध्ये अपेक्षित आहे असं श्री अरविंदांनी इथं सांगितलेलं आहे. तेव्हा आज आता आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर याची काहीशी कल्पना आपण करून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागामध्ये याच्याशीच संबंधित आणखीन आपण काही जाणून घेऊया. आता आपल्याला प्रामुख्याने चैत्य पुरुष याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करत असताना बघा की आपण नेहमी म्हणतोय त्याप्रमाणे श्री अरविंद जेव्हा आपण समजून घ्यायला लागतोय तेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं की ज्याला एरवी आपण सर्वस्व मानत असतो, मन प्राण शरीर म्हणजेच मी असं जे समजत असतो, ते आता हळूहळू ही आपली दारं मनाच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर का होईना किलकिली व्हायला सुरुवात झाली. आपण एक प्रकारे विचारांच्या साह्याने आत्ता आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. तो अधिकाधिक प्रयत्न करत राहणं सातत्याने गरजेचं आहे. आज आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.